आता एक मोठी अपडेट समोर येते घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांचे कैसर खालिद यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। इगो मीडियाने कैसर खालिदच्या पत्नीच्या कंपनीला पैसे दिले असं सोमय्या यांनी म्हटलंय। इगो मीडियाने महापरा गारमेंट कंपनीला 46 लाख दिल्याचा आरोप करण्यात आलाय। कैसर खालिदला ताबडतोब निलंबित करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। इगो मीडिया मुख्य आरोपी भावेश भिंडेची कंपनी आहे। भावेश भिंडेने रेल्वे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्याला 5 कोटींची लाच दिल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। त्यामुळे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कैसर खालिद यांच्यावर गंभीर आरोप केले। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आता तत्कालीन मुंबई रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खालिद यांची पत्नी यांचा महापरा गारमेंट कंपनीत इगो मीडियाने 46 लाख रुपये ट्रान्सफर केले। मध्ये बऱ्याच बोगस माणसांनी कंपन्या उभा केल्या। माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे पोलीसचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना 5 कोटी रुपयाची लाच भावेश भिंडे यांनी दिली होती। कैसर खालिदला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।